मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या राजकारणाचा पार धुव्वा उडाला आहे, तर दुसरीकडे महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. प्रश्न हा आहे की ठाकरे बंधूंचं नेमकं काय चुकलं, त्यांचं नरेटिव्ह का फसलं. चला मुद्देसूदपणे जाणून घेऊया. फसलेलं नरेटिव्ह आणि त्यामधली विसंगती. एकीकडे उद्धव ठाकरे हे लोकशाही, संविधान, केंद्राचा अन्याय अशा विषयांवर गेले अनेक महिने बोलत आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे हे मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि आक्रमक भाषा या मुद्द्यावर ठामपणे होते. त्याचा परिणाम असा झाला की दोघांमध्ये तसा थेट समन्वय नव्हता. मतदारांपर्यंत एक संघ आणि स्पष्ट संदेश पोहोचलाच नाही. स्थानिक नागरिक मुद्द्यावर दुरावलेली चर्चा. मुंबई महानगरपालिका निवडणूक म्हणजे काय, तर रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा आणि वाहतूक. पण ठाकरे बंधूंच्या प्रचारात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण जास्ती होतं. वॉर्डस्तरीय उपाययोजना कमी होत्या आणि म्हणूनच सिव्हिक इलेक्शन म्हणजे सिव्हिक अजेंडाच अपेक्षित असतो, तोच इथे कमी पडला. महायुतीने मात्र अगदी स्पष्ट भूमिका घेतली. डबल इंजिन सरकार, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबईचा विकास, केंद्र, राज्य आणि महापालिकेतील समन्वय या सगळ्या गोष्टी त्यांनी ठोसपणे मांडल्या आणि मतदारांना एकच संदेश दिला: आमच्याकडे सत्ता आहे आणि काम होईल, आम्ही विकासावर बोलतोय. मराठी मतांचे विभाजन सर्वात मोठी चूक. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले, परंतु ते एकत्र नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि ही सगळ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स आणि गेट टुगेदरमधून दिसली. त्यामुळे मराठी मतदार हा 2-3 गटांमध्ये विभागला गेला, पण महायुतीचं मत एकत्रच राहिलं आणि हीच ठरली सर्वात मोठी गणित आणि राजकीय चूक. महाविकास आघाडी म्हणून जेव्हा ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसबरोबर गेले, त्यावेळेला लोकसभा आणि विधानसभेत त्यांना जी मतं मिळाली त्यामध्ये काँग्रेसच्या दलित आणि मुस्लिम वोटचा मोठा आधार होता. परंतु मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काँग्रेसने त्यांच्याशी फारकत घेतली. परिणामी काँग्रेसचे हक्काचे असलेले दलित आणि मुस्लिम वोटर्स हे दोन्ही ठाकरे बंधूंपासून दुरावले गेले. त्याचा परिणाम हा मतदानामध्ये दिसून आला. ग्राउंड नेटवर्क आणि वॉर्ड मशिनरी कमकुवत. मनसे ही संघटना काही ठराविक भागांपुरताच मर्यादित आहे. युबीटी गटाची मुंबई महापालिकेत चांगली पकड आहे, परंतु शिवसेना फुटीनंतर विशेषतः एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 2012 आणि 2017मधील अनेक नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवून घेतलं. तर यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक ज्येष्ठ शिवसेनेचे काही नेते देखील एकनाथ शिंदेंकडे गेले. त्यामुळे शिवसेनेची मुंबई महापालिकेवरची पकड अत्यंत ढिली झाली. दुसरीकडे मनसेकडे अत्यंत कमी प्रमाणात कार्यकर्ते आहेत आणि त्याचा फटका मनसेला पर्यायी मनसे आणि उभाटा या दोघांनाही बसला. एकीकडे शिवसेना, शिंदे आणि भाजपा या महायुतीने आपला प्रचार अगदी रणनीती आखून केला, तर दुसरीकडे ठाकरे बंधू हे फक्त शाखा आणि मनसेच्या कार्यालयांच्या भेटी एवढ्यापुरताच मर्यादित ठेवल्या. परिणामी ठाकरे बंधूंची मुंबईत फक्त एकच सभा झाली, पण ती देखील फेक नरेटिव्ह, टीका आणि टोमणे यावर आधारित होती. दुसरीकडे फडणवीस आणि शिंदेंच्या सभांमधून विकास, केंद्र, राज्य आणि महापालिकेतील समन्वय यावर आधारित होती. भावना विरुद्ध डिलिव्हरी पॉलिटिक्स. ठाकरे बंधूंची भाषा होती भावनिक, आक्रमक आणि प्रतिकात्मक. महायुतीची भाषा होती काम, निधी, प्रकल्प आणि अंमलबजावणी. आणि शहरी मतदार हे भावनांपेक्षा परिणाम पाहतो, याचाच फटका ठाकरे बंधूंना पडला. नेतृत्वाचा प्रश्न. मतदारांच्या मनात प्रश्न होता, महानगरपालिका कोण चालवणार, मुंबईचा चेहरा कोण. या प्रश्नाची स्पष्ट उत्तरं ठाकरे बंधूंनी दिली नाहीत. महायुतीकडे मात्र सामूहिक पण स्थिर नेतृत्वाचं चित्र दिसलं आणि याचाच फायदा महायुतीला झाला आणि फटका ठाकरे बंधूंना बसला. थोडक्यात काय, तर ठाकरे बंधू हरले कारण ते चुकीचे बोलले म्हणून नाही, तर त्यांनी चुकीच्या निवडणुकीत चुकीचा नरेटिव्ह वापरला. मुंबई महापालिका निवडणूक म्हणजे प्रशासन, सेवा आणि परिणाम, पण ठाकरे बंधू लढत होते ओळख, भावना आणि संघर्षावर. महायुतीने निवडणुकीचा प्रकार ओळखून रणनीती आखली आणि ठाकरे बंधू राज्य व राष्ट्रीय लढाईमध्ये अडकले. महापालिकेत लढत राहिले आणि तिथेच ते मागे पडले. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या किंग मेकर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.